बघितले आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल. तर आज आम्ही आलेलो होतो आमच्या मोठ्या नणंदबाईंकडे. त्याच्याने जेवायला बोलवलं होतं आम्हाला सगळ्यांनाच. इशू तर काय कुर्डवाडीला गेली होती मामाच्या गावाला, त्याच्यामुळे ती नव्हती. तर मी, हर्षू आणि फौजी आम्ही तिघंजण आलेलो होतो. तर त्यांनी छान असं त्या फौजींसाठी चिकनचा बेत आणि माझ्यासाठी पनीरची भाजी वगैरे केलेली होती. आणि हर्षूचं चाललं होतं की आत्या मला ह्याच्यावरती बसवा म्हणून, गाईच्या वासरावरती किंवा तिकडं ती म्हशीचं पण होतं. तर चाललं होतं हर्षूचं, बसायचं पण त्याला वाटायचं आणि नंतर घाबरत पण होता. छान असं स्वयंपाक वगैरे झाला. त्याच्यानंतर मग आहे ना थोड्या वेळ हर्षूचं चाललं होतं की बसवा, इकडं बसवा, तिकडं बसवा, आता म्हशीवर बसवा म्हणत होता आत्याला. मारल बघा हर्षू, मारल बिरल. मी घेते ती हलायला लागली की मी उचलून घेते तर फडावी बसली. नको वाटतंय बाय, भ्याग वाटतंय. बघा की बसू बी वाटते आणि नको पण वाटते आणि म्हणते बसवतो. फोटो काढून घ्यायला लागले आपला म्हणून बसली 5 मिनिटं. मी लगेच घेते. बसू ओके टाक दिलं बसून तो काढला इकडे हिडे इकडे बघ काय हरसो बघितलं. काय नाही करत. बरं ऐकतंय. हुशार राहिले. त्यानंतर हर्षूला बसायचं होतं ट्रॅक्टरमध्ये, तर ते गेलं दाजासोबत बसायला आणि इकडं तोपर्यंत आम्ही माणसांना जेवायला वाढलं होतं आणि त्यांचं झालं जेवण. त्याच्यानंतर मग मी आणि ताई दोघी पण जेवलो आणि छान असं मस्त खूप दिवसांनी ताईंच्या इकडं आलो होतो. आणि हीच तर उन्हाळ्या सुट्टीची मजा असते की गावाकडं आल्यानंतर. आणि त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर दादांनी ना बर्फाचा गोळा जो असतो ना तो आणला होता. तर सगळ्यांनी मस्त असं दही टाकून एन्जॉय केला. तर खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर गोळा पण खाल्लेला होता मी. तर आता इथं आणलेलं होतं दादांनी आणि सगळ्यांना ना दही टाकून देत होते. मला थोडंसं द्या दादा. चल तर मी या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि त्याचबरोबर कमेंटचे इथं हाईपचं ऑप्शन आहेत, हाईप पण करायला नक्की विसरू नका. भेटूया अशा छान छान व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.